नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एज्युकेशनल इन्फो या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. उन्हाळी सुट्टी सुरू आहे. सुट्टीचा आपण सर्वजण आनंद घेत आहोतच, पण आपला वेळ कुठेतरी आपले स्किल वाढवण्यासाठी व नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आपला वेळ थोडासा वेळ कसा वापरता येईल यासाठी आज मी आपणासाठी घेऊन आलो आहोत अशा 2 वेबसाईट की ज्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या ऑनलाईन मोडमध्ये कोर्सेस कंप्लीट करून सर्टिफिकेट कोर्सेस कंप्लीट करू शकता, की जे सर्टिफिकेट कोर्सेस तुम्हाला एक्स्ट्रा क्रेडिटसाठी असतील किंवा तुमचे पर्सनल स्किल डेव्हलप करण्यासाठी खूप उपयोगाचे आहे. त्यामध्ये 2 वेबसाईट्स आहेत. पहिली वेबसाईट्स आहे NPTEL स्वयं आणि दुसरी आहे mindluster.com. या वेबसाईटबद्दल अधिक माहिती आपण इन डिटेल घेऊया. जर आपल्या चॅनलवरती एज्युकेशनल इन्फो या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब देखील करा. तर पहिली वेबसाईट आपण बघणार आहोत NPTEL. मी क्रोमवरती सर्च करत आहे NPTEL सर्च केल्यानंतर असं आपल्याकडे विंडो ओपन होते. स्वयं NPTEL कोर्सेस गेट पोर्टल लाईक दॅट. पहिल्यांदा आपण NPTEL होमवरती क्लिक करणार आहोत. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हा विंडो दिसेल की ज्यावरती IIT बॉम्बे, दिल्ली, कानपूर, खारगापूर, गुवाहाटी, रोडकी, मद्रास, बेंगलोर या विविध IITs मधले विविध कोर्सेस बद्दल किंवा त्यांचे चालू होणारे जून जुलैमध्ये किंवा मे मध्ये चालू होणाऱ्या कोर्सेस बद्दल आपल्याला माहिती भेटणार आहे. सो या ठिकाणी आल्यानंतर टाइमलाईन अँड गाईडलाईन, लिस्ट ऑफ कोर्सेस हे 2 ऑप्शन्स आहेत. आपण लिस्ट ऑफ कोर्सेस मध्ये जाऊया. लिस्ट ऑफ कोर्सेस मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशी एक शीट ओपन झालेली आहे ज्यामध्ये कुठला कोर्सेस कधी चालू होणार आहे हे आपल्याला दिसते. टाइम, त्याचे पिरियड की तो किती वीकचा वगैरे असेल या फॉर्म मध्ये दिसते. आपण ऍक्च्युअली कोर्सेस बद्दलच बघूया. त्यासाठी मी बॅक करून स्वयं नावाच्या वेबसाईटवरती जातो. स्वयं नावाच्या वेबसाईटवरती आल्यानंतर वेबसाईट लोड व्हायला वेळ घेते. ठीक आहे. वेबसाईटवर आल्यानंतर या प्रकारचा इंटरफेरन्स आपल्याला दिसतोय. यावरती या कोपऱ्यात ऑल कोर्सेस नावाचा ऑप्शन आहे. यामध्ये आपण विविध कोर्सेस बघू शकतो. इथे आपल्याला फिल्टर लावण्याचे सुद्धा ऑप्शन्स आहे. सर्च मध्ये आपण एखाद्या कोर्सचं जर आपल्याला नाव माहिती असेल आणि आपल्याला एखादा पर्टिक्युलर कोर्स करायचा असेल तर त्याचं नाव टाकून आपण तो सर्च करू शकतो. कॅटेगरीमध्ये विविध कॅटेगरीज आपल्याला दिसत आहेत. आपण कुठलीही एखादी कॅटेगरी सिलेक्ट करून एखादा कोर्स सर्च करू शकतो. ड्युरेशन पण मध्ये 4 वीक्स, 6 वीक्स, 8 वीक्स किंवा 1 इयर, 2 इयरचा जर कोर्स असेल असेही कोर्स आपण बघू शकतो. वीक मध्ये कोर्सेस बघू शकतो. नंतर अपकमिंग आणि ऑनगोईंग असे 2 स्टेटस मध्ये ऑप्शन्स आहे. अपकमिंग म्हणजे जे पुढील काही दिवसात चालू होणार आहेत ते, आणि अपकमिंग म्हणजे जे पुढील काही दिवसात चालू होणार आहेत ते, आणि ऑनगोईंग मीन्स जे आता सध्या चालू आहेत असे खूप सारे कोर्सेस आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर मी एक पर्टिक्युलर कॅटेगरी घेऊन आपल्याला काही कोर्सेस दाखवतो. कॅटेगरीमध्ये मी मॅथ्स अँड सायन्स ही कॅटेगरी निवडतो आणि आपण बघू शकता की खाली मॅथ्स आणि सायन्स रिलेटेड खूप सारे कोर्सेस आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. बेसिक कोर्स, नंबर थेरी, प्राइम मीन, मॅथमॅटिक्स, ॲक्सेलरेटर फिजिक्स, विविध कोर्सेस आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आपल्याला जर एखाद्या यापैकी कुठला एखादा कोर्स आवडला किंवा एक त्याची डिटेल्स आपल्याला बघायची असेल तर आपण त्याच्या कोर्सवरती व्ह्यू मोर डिटेल्स या ऑप्शन्सवरती क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर आपल्याला कोर्सबद्दल सगळी माहिती दिसते. कोर्स कोण कंडक्ट करणार आहे, कोर्सचे ड्युरेशन किती आहे, तो कधी स्टार्ट होऊन कधी संपणार आहे, लास्ट डेट ऑफ एनरोलमेंट किती असेल आणि एक्झाम डेट. NPTEL स्वयं या वेबसाईटवरती आपल्याला त्या पर्टिक्युलर कोर्सची एक्झाम देऊन एक नॉमिनल 1,000 रुपये फी भरून आपण त्या कोर्सचे सर्टिफिकेट देखील मिळवू शकतो.
आपलं सर्टिफिकेट पाहिजे असेल त्या कोर्सचे तर आपल्याला एक्झाम द्यावी लागते आणि एक्झामला अपिअर होण्यासाठी आपल्याला त्याच्या बेसिक काही कंडिशन्स आहेत की जसे की इंटरनल्स, असाइनमेंट सबमिशन ऑनलाईनच असते, ते सबमिशन्स वगैरे आपल्याला करावे लागतात. ठीक आहे. आपल्याला ह्या कोर्सला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर सब्जेक्टवरती त्या क्लिक करायचं आहे. या ठिकाणी समरी ऑप्शन्स आहे. इकडे कॅटेगरी थेरी हा जो सब्जेक्ट होता त्याची जॉईन हा नावाचा ऑप्शन दिसतोय. या ठिकाणी आपण बघू शकतो कोर्सची सगळी डिटेल समरी आपल्याला अवेलेबल झालेली आहे. समरीमध्ये कोर्स स्टेटस, कोर्स टाईप, ड्युरेशन, क्रेडिट किती भेटतात, क्रेडिट पॉईंट्स किती आहे या कोर्सला, एक्झाम डेट, सगळी माहिती आपल्याला भेटते. आणि आपल्याला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर या जॉईन बटनावर क्लिक करून आपण हा कोर्स जॉईन करू शकतो. जॉईन करण्यासाठी आपल्याला एक जॉईन करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म भरावा लागतो. तो फॉर्म या ठिकाणी जनरेट होतो. फॉर्मवरती व्यवस्थित आपले सर्व डिटेल, बेसिक एज्युकेशनल डिटेल्स, नाव वगैरे भरून आपण त्या कोर्सला रजिस्टर करू शकतो. आपल्याला वाटलं फक्त हा कोर्स आपल्याला करायचा आहे, सर्टिफिकेट नकोय, तर आपण हा कोर्स ऑनलाईन करू शकतो. जर आपल्याला वाटलं की ठीक आहे या कोर्सचा सर्टिफिकेटचा मला भविष्यात फायदा होईल तर कोर्सचा सर्टिफिकेट मिळवण्यासाठी 1,000 रुपये फी भरून आपण कोर्सच्या एक्झामसाठी रजिस्ट्रेशन करतो आणि ऑनलाईन मोडमध्ये या विषयाची पेपर होतो तो आपल्याला द्यावा लागतो. पेपर पास झालाय की आपल्याला सर्टिफिकेट मिळून जाते. ही झाली पहिली वेबसाईट. याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघितली आहे.